नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर आज मम्मी काय बनवणार आहे? आता असं थोडी जरा थंडी चालू आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं आपल्याला. तर मी आज तुम्हाला ह्या काळ्या वांग्याचे आपले फ्रेंच फ्राईज असतात ना बटाट्याचे, त्याप्रमाणे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि हे मी मार्केटमधलं वांग आणलेले बघा, किती सुंदर आहे आणि एकदम फ्रेश आणि ताजं ताजं आहे. तर म्हटलं चला याचं काहीतरी नवीन युनिक आपण मुलींना बनवून दाखवू. तर खूप सुंदर आणि खूप छान लागतात ते. तर चला त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. आणि आज मम्मीचा लुक खूप छान आहे. ब्लॅकच आहे आणि ब्लॅकच वांग्याचे मी फ्रेंच फ्राईज तर आज ना आपण मम्मीची ना पूर्ण आज साडी बघूया मम्मीने कशी नेसलेली आहे. मम्मी तुझी साडी दाखव. तर ही मम्मीने साडी कितीची घेतली फक्त मम्मी? 750. फक्त 750ची साडी आहे. तर ही खूप छान आणि आता मम्मीने संक्रांत निमित्तच घेतली ती. तर मम्मी किती छान दिसते आज. तर आपण याच्यासाठी साहित्य काय काय लागेल ते बघूया. तर बघा, एक वांग घेतलं. आप तुम्ही जास्त पण बनवू शकता. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते की आमच्याकडे मेंबर कमी असल्यामुळे खायला कोणी नसतं, तर त्याच्यामुळे मी एकच वांगीचे फ्रेंच फ्राईज करून दाखवणार आहे. हे वांग घेतलं, त्याच्यासाठी हिंग घेतला, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ, चाट मसाला, गरम मसाला, मीठ आणि आपली काली मिरची पावडर आणि लागणारे मसाले जे लागेल ते मी तुम्हाला दाखवेल. आणि स्वादनुसार मीठ आणि हे ब्रेड आहे. हे ब्रेडचं आपल्याला ना बारीक मिक्सर मध्ये असं हे करून घ्यायचं, तळण्यासाठी लागेल ते. तर 4-5 ब्रेडचे ते 4-5 पीस ब्रेडचे घ्यायचे आणि त्याच्यात ते बनवायचं. तर तुम्हाला मी 4 पीस घेतल्यानंतर दाखवते. तर आता सुरुवातीला पहिल्यांदा हे वांगण आपल्याला धुवून घ्यायचंय. मी धुवून आणते. स्वच्छ धुवून घेतलंय. एकदम मस्त, एकदम भारी आहे, एकदम फ्रेश आहे आणि ताजं आहे. तर आपल्याला हे साळायचंय. हे साळल्यानंतर जे पीस आपण बनवू ते सुद्धा ओले टाकायचे पाण्यामध्ये, पण ते एकदम सुके बनवायचे आपल्याला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला घरात म्हणजे वांग म्हटलं तर काही काहींना खूप कंटाळा येत असतो ना मम्मी. हा. तर हे हा जे मुलांना पण माहित नाही आहे राहत काही हे वांग्याचे बनवलेले कसे इतके खायला सुंदर लागतं ना. हो, ते फिंगर चिप्स करतो ना आपण त्याचप्रमाणे तशा पद्धतीने लागतात. वाटणार पण नाही, इतके सुंदर लागतात. या काळ्या वांग्याचं मम्मी ना मिक्स भाजी इतकी सुंदर करते. तर एक वांगा आहे, मग बघू आम्ही जर उद्या केली तर. हा ना, मिक्स भाजी असते बघ. तू भाऊला पण करायची बघ डब्याला. ते शिमला मिरची, टमाटर, खूप भारी भाजी मम्मी ती करते. आपण आहे ना, एक वांगा आहे, आपण ना खरं सिरियसली तुम्हाला सांगते, उद्या आपण तीच मम्मीला करायला लावू. आणि त्याच्यावर राईस इतका सुंदर लागतो. आता उद्या त्याचाच बेत करूया. पण आता छान अशी ही मस्त छान आता खायला मिळणार आहे. तुला माहिती आहे, काल आपण साबुदाण्याचे ते बॉल केले ते इतके छान लागले होते. तर इथे ताई आहे शेजारी, ती पण आली, तिनेही टेस्ट घेतली, तिलाही खूप आवडले. ती म्हणे मी करून बघते. नेमके त्या दाजींचा उपवास होता. ती म्हणे नाही तर मी आता हे उद्या करून बघेल, नाही का. त्यांना पण खूप असा हेवा वाटतो, मम्मी अशा वेगवेगळ्या रेसिपी दाखवते. कशा काय भाऊ तुम्ही मार्केटमधून येताना लगेच रेसिपी करता का गं? मी तर आता हे पूर्ण चालून घेऊ. आपलं वांग याचे मी 2 भाग करते. कसे कापायचे ते दाखवते आता. बघा किती सुंदर आहे. आतमध्ये एक पण बी नाही, बी आहे पण एकदम बारीक आहे. तर जसे मम्मी कापते तशाच पद्धतीने आपल्याला कापायचे ते. थोडं पातळ घे. बघा किती सुंदर पीस झालेले. एक पण बी त्याच्यात यात नाहीये. तर आपल्याला हे लगेच पाण्यात टाकून घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे वांग जे लवकर म्हणजे लगेच काळे पडतात, म्हणून मी ते पाणी ठेवलं याच्यात. लगेच म्हणजे टाकून दिलं का मग टेन्शन नाही. सगळं आता कापून घेते. मम्मीने कापून ठेवलेले वांगे आता हे सगळे पाण्यात ठेवलेले मी. म्हणजे आपल्याला जेवढे लागतील तेवढे घेऊ, बाकीचे राहू देऊ. कारण एक वांग होतं त्याच्यामुळे मी ते पूर्ण काढले. उरले तर आपण त्याची भाजी पण करू शकतो. तर बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला जर त्याचं घोळ बनवून घ्यायचं, म्हणजे आपण ज्यावेळेस भजे वगैरे तळतो ना त्याप्रमाणे तयार करून घ्यायचं. तर एवढं मी डाळीचं पीठ घेतले, एवढं तांदळाचं पीठ घेतलं, ते याच्यातून घे मसाल्याचे. तर आपल्याला हिंग टाकायचं आहे. टाक. बस हिंग टाकला. ओवा तिथे ठेवला. आपल्याला ओवाने तुम्हाला माहिती आहे छान असा म्हणजे स्वाद येतो एक कोणत्याही याला पदार्थाला.
असं थोडा त्याला हाताने रगडून घ्यायचा. आता चाट मसाला आहे. आपल्या चाट मसाला टाकायचाच आहे कारण की त्याने चटपटीत पण लागतं आणि चव पण छान येते. चाट मसाला टाक. अजून टाक. तर आपल्याला लागेल तर आपण घेऊ परत. आणि आपल्याला आता लाल मिरची टाकायची. ही काश्मीर मिरची, आपली लाल मिरची तिखट थोडस नाही. तिखट जरा चांगलं वाटेल तर ते मम्मीच्या हिशोबाने टाकेल. आणि त्याला टाकतात थोडा. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचंय, जास्त नाही टाकायचं. म्हणजे उगाच पातळ नको व्हायला. हा थोडं थोडं टाकायचं. चाट मसाल्याने सुगंध येतो त्याचा. जवळजवळ आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागेल याला. तर ह्या निमित्ताने मम्मीच्या छान छान हाताचे पदार्थ खायला मिळतात रोज रोज. एकदम परफेक्ट असं मिश्रण मम्मी तयार करते. थोडंसं आपल्याला नॉर्मल असं पातळ हवं कारण की त्याच्या डीप झाले पाहिजे जे वांगे आपण कापून ठेवले. आणि आपण जे ब्रेड आहे ते ब्रेड आहे तर आपण हे 3-4 घेणार आहोत. लागेल तसं हे मिक्सरमध्ये हे करून आपल्याला त्याचे काप ही त्यात भिजवून, जसं आपण मच्छी फ्राय करतो ना, आपण बेसनाचा वापर करतो, रव्याचा वापर करतो, तसं आपल्या आज ब्रेडच्या चुऱ्याचा वापर करायचा आहे. परफेक्ट कुरकुरीत होता त्याने ते. तसं आता पॅन टाक. चार 5 पीस आम्ही ब्रेडची घेतली. याचे तुकडे करून एकदम मस्तपैकी मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. ती निशा दळते तोपर्यंत मी हे वांगे ना, हे आपण जे चिप्स बनवलेले आहे हे आपल्याला सुकवायचे मस्तपैकी. म्हणजे ओले ठेवायचे नाहीये. ओले ठेवल्यानंतर पाणी सुटेल त्याला आणि त्याच्यामुळे हे कोरडे मी करते. ते मी दळून घेते. आपले धुवून घेतलेले आहे, एकदम सुकवायचे. सुकवायचे म्हणजे कपड्याने पुसून घ्यायचे. ओला पण अजिबात त्यात ठेवायचं नाही. आणि आपल्याला यात आता हे तयार करायचे. आपल्याला एक पीस आता यातनं असं भिजवायचा आहे. त्यात बघा हा एक पीस टाकायचा आहे आपल्याला. असा झटकायचा आहे. आणि झटकल्यानंतर आपल्याला ह्या ब्रेड मध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे त्याचं ते आपलं ब्रेडचं लावून घ्यायचं आहे. कुरकुरीत होते एकदम मस्तपैकी. तर आता हे सगळे अशा आपल्याला ह्याच पद्धतीने करून ठेवायचे. हो. आता मम्मीनी किती छान दिसते ना, मस्त लागेल हे. तिकडे मी कढाई ठेवलेली आहे, तेल गरम होते, बारीक गॅस ठेवलेला आहे. आपली वांग्याचे किती मस्तपैकी फ्रेंच फ्राईज बनवले. आता याच्यात कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. थोडं गरम झालं का मग बघते. आणि थोडे 2-3च मी तळते कारण ना छोटी कढाई आणि तेल थोडं टाकलेले ना, थोडं आणि तेल आहे ना खूप वाया जातं. म्हणजे हे परत नाही यूज पण होत नाही. परत ते तेल मग वाया जातं. तर त्याच्याकरता मी काय करते, 2-3 नाजूक तळायचे. तर आपल्याला लगेच हलवायचे नाही ना मम्मी. एका साईडने होऊ द्यायचे, नंतर एका साईडने झाल्यावर मी दाखवते तुम्हाला. एका साईडने झाली होती, एका साईडने पलटवली. बघा किती मस्तपैकी क्रिस्पी झाली. आणि मध्ये कसं कच्चं नको राहिलं म्हणून काही वांगी एकदम मऊ आहे आणि बियेची अजिबातच नाही. खूपच छान वांगी निघाले. मला वाटलं बी वगैरे निघालतात, पण बी वगैरे काहीच निघालेलं नाहीये. बारीकच गॅस ठेवलाय आता मम्मीने. हे काढून ती छान झाली, ती सुंदर दिसते बघा. तोंडाला पाणी आलं. आहा. तर आता परत मम्मी तळायला घेते. ज्या माझ्या मैत्रिणी आहे त्या रोज, म्हणजे वैशू तुम्हाला माहितीच आहे,
ती म्हणते का तू किती छान ना, तुला वेगवेगळे आयटम खायला मिळतात, काहीतरी माझ्याकडे पण आणत जा. आणि शिवाय किती तू म्हणजे लकी बॉ, तुला नाही का असं वेगळं खायला मिळतं. म्हटलं हो मी लकी. तरी बघा इथे आता ना पेपर टाकलाय, खूप क्रिस्पी झालेली आहे मस्तपैकी. हे बघा. आता परत दुसऱ्यांदा मम्मी टाकलेलं आहे. आता हे सर्व जे आहे ते सगळे तळून घेऊ. मम्मीने हे छान तळलंय. आता सगळे हे तळून घेते. आता मी तळते वाटलंच तर. आता मी तळते, ही तळते आणि मी बसते. मम्मीचं ना कंबर कंबर दुखते दुखते माझं आज. उभं राहून. आणि बघ तू तळलेले दाखव कसे, मी तळलेले कसे. तुझ्यासारखे नाही आले पण खूप छान झालेले आहे. आणि ना माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे. हे कशी बोंबीलच वाटतात तळलेले. खूप आणि क्यूट दिसतंय. टेस्ट पण वाटतात. तर मी खूप जेवण झालेलं आहे माझं. निशा टेस्ट घ्यायची लागलं तर. पण आता तू एक खाऊन दाखव. मी थोडस एकदम छोटा घे मामूली- मम्मी, हा. छोटा घे. आणि का कारण आज थोडं गंगेवर काय होतं, म्हणजे एक वर्ष श्राद्ध, वर्ष सॉरी 10वं होतं. वर्ष श्राद्धाला मी गेलेली. तर तिथं मी काही जेवण नाही केली, पण तिथं आल्यावर खूप भूक लागलेली होती. तर माझ्या स्वयंपाकाला येऊन गेली. तिला म्हटलं मस्त गरम गरम कळण्याची भाकर आणि ठेसा कर. आपल्या लसणाच्या पातीचा आम्ही थोडी लसणाची पात लावलेली बाहेर, थोडी कोथिंबीर लावली. तिला म्हटलं मस्त पातीचा ठेसा कर आणि भाकर कर. मी भाकर आणि ठेसा इतका मस्त खाल्ला. आणि तिथून आल्यानंतर मी ही रेसिपी केली, कारण तिथं 9ला जावं लागतं गंगेवर. त्याच्यामुळे मग मी जेवण केलं तर मी एकदम मामूली एखादी घास खाईल. आणि मग तुम्ही तर आता मस्त मम्मी अशी टेस्ट घेऊन दाखवणार. एक कुरकुरीत छोटंसं घेतलंय मम्मीने. वाईट बघू आता. तर आवाज येत असेल तुम्हाला. हा. तर आता सॉस बरोबर का मम्मी, छान लागेल. पाहिलं ना कसं खायला मस्त मस्त मिळतं. खूप छान. असं वाटत नाही ते वांगीचे आहे. हा ना, मध्ये वांगे असं वाटतच नाहीये. आणि खूप छान अप्रतिम लागतं. तुम्ही करून बघा, ट्राय करा. एक वांग काय एवढं महाग येत नाही, 5-10 रुपयाला येईल. आता बाजारात भाजी पण एवढं छान आयटम होऊन जातो नाही का. आणि नाश्त्याला पण हे बनवू शकतो आपण. एखाद्या मेवाला भजीच्या ऐवजी आपण हे पण करू शकतो. थोडीशी मेहनत आहे. फक्त वांगे कापायचे, पाण्यात टाकायचे, पुसायचे आणि हे तयार करायचे आणि तळायचे. काही लागत नाही त्याला. खूप छान. बोललीच नाही का मी काय मम्मीने ठेसा केला ना आज, कळण्याची भाकर केली. आणि बघा मम्मीने कशी अशी इथे कोथिंबीर लावलेली आहे बघा, किती छान अशी हिरव्यार. इथंच आज ताईने वाटतं थोडीशी घेतली असेल. तर हे मम्मीने इथे लावलं होतं. आणि इकडे नाही बघा ही आपली लसणाची पात आहे हे बघा. तर ना मम्मीला खूप हौस आहे ह्या गोष्टींची, पण आपल्या इथे जागा कमी पडल्यामुळे ना म्हणून थोडंसं नाही होत ह्या गोष्टी. तरी मम्मी इथल्या सगळ्या ज्या कुंड्या होत्या ना त्या सगळ्या काढून घेतल्या. आणि इथे ही लसणाची पात आणि इकडे ना ही कोथिंबीर लावली. आणि अशी बघा गावठी अशी कोथिंबीर आलेली हिरवी. आणि तुम्ही तर बघितलंच आहे बाहेरचं सगळं मम्मीचं. अशी झाडं वगैरे मम्मीला आवडतात इथे. आणि कढीपत्त्याचं पण खूप मोठं झालेलं आहे. बाहेर ज्या मम्मीच्या आतमध्ये कुंड्या होत्या ना, तर हे बघा मम्मीने ना इथे सगळ्या इथे आणून ठेवल्या. तर इथे सगळ्या लावल्या. मम्मीला खूप हौस आहे या झाडांची पण. अरे बघा सगळे इथे ठेवलेले आहे मम्मीने. तर इथे आहे जे शोचे काही फुलं वगैरे येतात तर ते इथे ठेवलेले आहे मम्मीने. इथे काय लावलेले आहे ते. तर मी जे बनवलेली जी रेसिपी तुम्हाला दाखवली ती नक्की ट्राय करा. स्वतः मुलांना आपल्या टिफिनला द्या. मुलांना गरम गरम खाऊ घाला. एखादं कोणी नवीन व्यक्ती आली तर त्यांना वांग्याचे दाखवा करून, का मग त्यांना पण वाटेल की ही मुलीने कशाचे बनवले. मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. तुम्ही मला सपोर्ट करत जा. आणि नवीन रेसिपी म्हणजे आम्हाला पण उत्साह येतो. नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईल. तर माझी रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय, टेक केअर.